तुकाराम महाराजांनी लिहिले हरभऱ्याच्या झाडाखाली बस विठ्ठला विठ्ठल उंचपुरी माणसं होते महाराज. पंढरपूरला आमचं पंढरपूरला जात असताना तात्यातून बघितलं का नाही काही की आसू नावाचं गाव आहे. आसू नावाचं त्या आसू गावामध्ये एक वारकरी नाना 9 फूट उंच होता. 9 फूट. किती जरी समाज असला त्या सर्व समाजामध्ये तो 2 हात उंचच माणूस दिसायचा महाराज. किती उंच माणसं होते आणि किती ताकदवान माणसं होते महाराज. किती ताकदवान माणसं होते. अरे माझ्या संभाजी राजाने वाघाच्या जबड्या तोंडामध्ये हात घालून जबडं फाडावं. कमी ताकद असेल का? कमी ताकद असेल का? आता आपल्याला प्रेम करून आमचा गणेश बाप्पा दुसऱ्याला घ्यायला किती ताकद आहे. त्याचं त्या सोडून महाराज आम्हाला पंढरपूरला होते ना आमच्या पिशव्या जड होत्या. पहिले वारकरी गळ्यामध्ये पिशवी पडशी अडकून पंढरपूरची वारी करायची. ताकद होत्या. आज जगामध्ये ताकद राहिलेली नाही महाराज. तुकाराम महाराज भिकारी झाले हे माझं चिंतन. जोशी झाले माझे जगात गुरुत्व बाबा. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय. पांगुळ झाले, बैरा झाले, मुका झाले. मुका कारण तुकाराम महाराजांनी मुक्यामधून जगाला उपदेश केला. मुका धागवाच्या गेली, मुका धागवाच्या गेली, तुकाराम महाराज मुख्य होते का? ना तुकाराम महाराज मुख्य असते का? मुख्य कुठे संत असते. तुकाराम महाराज मुख्य नव्हते. मग का रूपात केलं? कारण तुकाराम महाराजांना माहिती आहे गड्या कारण जगामध्ये साधूची निंदा करणारे लोक जास्त आहेत. आज साधूला लोक नाव ठेवतात. आम्ही जर एखाद्या गावात गेलोत ना गणेश महाराज तात्या आम्ही गेलोत ना आमच्याकडे लोक चांगल्या दृष्टीने इथे बघत शहरमध्ये बघतात महाराज. पण बऱ्याच लोकांचा भ्रम होतोय चांगल्या दृष्टीने बघत नाही. आले बाबा का तुम्हाला काय काय एक तुम्हाला आला मुवा रांगे अरे अरे नुसते फिरते नुसते खाते त्यांना काम करायला काय झालं. अरे कापले तर 2-2 होते ना. लोक नाव ठेवतात महाराज. पण तुकाराम महाराजांनी उपदेश केला आहे का? जो साधूची निंदा करीन साधू संतांची निंदा केली हरिभक्ताची स्तुती नाही केली त्यांनी काय होईल? आणि महाराज म्हणतात तू मुका होशील. मुका आणि मुका झाल्यानंतर तर बोलणार नाही ना. तेने वाचा पंगू झाली एका जनार्दनी कृपा लादे. अरे मोठा माणूस होतोय म्हणून तुकाराम महाराजांनी समाजाला उपदेश करण्याकरता साधूची निंदा करू नये म्हणून मुख्याचं रूप घेतलं. आज या समाजामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याने तुम्हाला असणारा सुंदर प्रकारचा नैवेद्य दिलाय. अभंगाची पार्श्वभूमी सांगतोय महाराज. सुंदर प्रकारचा नैवेद्य दिलाय. नैवेद्य देऊन जर देवाची वारी करीत नसेल तर तुकाराम महाराज म्हणतात वारी करा गाड्या. कारण वारी करत असताना वारकरी होऊन वारी करा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला तुकाराम महाराज म्हणतात अगोदर वारकरी हो नंतर वारी करी. होय होय वारकरी